पुणे नाही हा, पुणे पुणे. अभिमान हवा ही गोष्ट स्वप्नीलने मुंबईमध्ये आपल्याला शिकवली. असाच पुणेरी स्वाभिमान आणि माज या गोष्टीचं संदर्भ सहित स्पष्टीकरण देणारं नवीन गाणं आय मीन रॅप आता आलंय. व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मी हे जाहीर करत आहे की आम्ही पुणेकरच सर्वात भारी असतो. आमचा शब्द हा अंतिम असतो. आम्हाला सगळ्यातलंच सगळं कळतं आणि आमच्यापेक्षा जास्त कोणालाच कळत नाही. किंग जेडी म्हणजे श्रेयस जाधव आणि जसराज जोशी अँड टीम, आणि ह्याची महती जगभरात पोहोचवण्यासाठी यांनी हजेरी लावली माय बोलीच्या स्टुडिओमध्ये. लय धमाल केली, भरपूर मात सुद्धा दाखवला. सुरुवात या कॉन्सेप्ट पासून केली. आम्ही म्हणजे ऋषिकेश, सौरभ, जसराज पहिल्यांदा श्रेयसला भेटलो ते ऑनलाईन बिनलाईच्या निमित्ताने, आणि त्याच्यात आम्ही जे गाणं केलं होतं त्याच्यात छोटासा रॅप पार्ट होता आणि सुरुवातीला श्रेयसचा आवाज होता. तर ते ऐकून आम्हाला फार भारी वाटलं होतं की हा नुसता प्रोड्युसर नाही तर हा उत्तम रॅपर पण आहे. आणि तेव्हा आमची चर्चा झाली होती की आपण एकत्र मिळून काहीतरी केलं पाहिजे. सो त्याच्यामुळे मग आपण भेटल्यानंतर मग आम्ही डिस्कशन्स केले, काय काय करायचं, काय नाही करायचं, तर कशावर करायचं, काय कुठून सुरू करायचं. सो रॅप म्हटलं तर लोकांना आजकाल फक्त दारू, मुली, फरारी, माहोल असं सगळं दिसतं. तर ते न करता आपण कंटेंटफुल रॅप काय करायला पाहिजे तो. सो सुरुवात कुठून करायची, तर मग आपल्या घरातून सुरुवात करतो जनरली आपण. तर घर म्हणजे काय, तर आमचं पुणे. पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप, पुणे रॅप. Yeah, 1 ते 4. आहा 1 ते 4 सारे पसार. मग जग बुडो नो कारभार 1 ते 4 सारे पसार. वेल, गाणं शूट सुद्धा एकदम भारी केलंय. काय मंडळी, खरंच ना? ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज लाईक सुपर्ब एक्सपिरियन्स होता. सुजित कुमार व्हेरी टॅलेंटेड डायरेक्टर आणि कोरिओग्राफर आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने न्याय देऊन ह्या गाण्याला पुढे आणलं. आणि 2 दिवस शूटिंग केली आम्ही. 1 दिवस पूर्ण शनिवार वाड्याला दिला, प्रॉपर डान्सर सगळं. तसं मी पर्सनली प्रोड्युसर असल्यामुळे मला ते प्रोडक्शनचं जाणीव आहे की कुठं काय, कुठे किती खर्च करावा, काय नाही करावं. सो टीम वॉज लाईक सुपर्ब टीम होती. त्याच्यामुळे ते परफेक्टली जमून आलं आहे सगळं, असं म्हणता येईल. वाढीव वंश पुणे इथे होतात 5 पेतुणे. आम्हीच केवळ दर्जा आणि बाकी सारे खारे दाणे. साऱ्यांना घराणे इथे सारे दीड शहाणे. आमच्या पुढे नाही कोणी, कोणे रे तिकडे कोणे कोणे. चला आता जरा यांचा पुणेरी माज बघूयात. म्हणजे आम्ही मुद्दामून याच्यात पुण्याच्या अभिमानाविषयी बोलायचं टाळून माज हा विषय फक्त हाताळलाय. कारण की पुण्याचं अगर समजा आपण बोललो तर शनिवारवाडा सगळ्यांना माहिती आहे, टिळक सगळ्यांना माहिती आहे, गणपती असतो सगळ्यांना माहिती आहे, उत्सव हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण तिथल्या लोकांची सार्कॅस्टिकली त्यांची जी पद्धत आहे बोलायची, जे ते ज्या पद्धतीने लोकांची थट्टा उडवतात म्हणा, किंवा टिंगल उडवतात, किंवा माज जो आहे कुठल्याही गोष्टीचा माज असतो अगदी. म्हणजे किंवा आपले रस्ते छोटेसे वन वे. मी पर्सनली मी नागपूरचा आहे आणि मी पहिल्यांदा पुण्यात आल्यानंतर मला रस्ते नव्हते सापडत. मी वन वेमध्ये किती वेळा पकडला गेलो. सो ते मला कनेक्ट झालं. सो इट वॉज लाईक की लिरिक्स परफेक्ट आहेत, तर आपण सुरू करूया पुढे. वाले पकडीवाले आम्ही पुणेरी. एसटी मॉडर्न एफसी वाले आम्ही पुणेरी. कार्ब बांधून रायडर बोली आम्ही पुणेरी. शुद्ध स्पष्ट स्वच्छ आमची बोली आम्ही पुणेरी. आणि मग त्याच्यात एक आम्ही नागपूरचं कॅरेक्टर किंवा विदर्भातलं कॅरेक्टर फक्त यासाठी आणलं की कोणीतरी प्रश्न विचारायला पाहिजे की काय सांगा बरं तुम्ही एवढा माज का करताय पुण्याचं, सांगा का. आणि ते पण थट्टा नाही केली, थट्टा करायसाठी नाही केलाय. विदर्भी जी आहे ती सगळ्यांनाच आवडते. विदर्भी बोलताना समोरचा माणूस हसतो, म्हणजे छान चांगल्या गोड पद्धतीने हसतो, त्यांना मजा येते ऐकायला. तर त्याच्यामुळे मी विदर्भातला असल्यामुळे मला ते जाणीव आहे त्या गोष्टी. आणि थट्टा न करता त्याच्यामध्ये आम्ही तारीफ केलेली, म्हणजे संत्री दिली, मंत्री दिली, रस्ते दिली, म्हणजे हल्दीराम दिलं, हे सगळं तारीफच आहे, म्हणजे असं म्हणता येईल. म्हणजे परवा भेटायला एक जण आला आणि मला म्हणाला, काऊन तू पुणे 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 करून राहिला बे. पुण्यानं जगाले का दिले बे. नाही का दिले बे. न संत्री दिली, न मंत्री दिली, न हल्दीराम, न बर्फी दिली. पुण्यानं जगाले का दिले बे. भैताडा
तर ऐसी ये journey थी. कॅरेक्टर घेऊन आम्ही ते त्याच्या भोवती ते कोणी समोर असलं की पुणेकराला जास्त चेव येतो मी अपमान करायचं की बाबा चला या या आता आता. हे सगळं घेता यावं म्हणून ते कॅरेक्टर घेतलं ज्याच्यामुळे अजून मजा आली आहे ती. एकतर हे ॲझ्युम केलेलं असतं पुण्यात जन्म झाल्या त्या बाळानी सुद्धा की मला सगळ्यातलं सगळं कळतं. बोलायची पद्धत एवढी सौम्य असते आणि अशी गोड बोलतील आणि तुम्हाला थोड्या वेळाने कळेल की अरे नाही हे खरं तर आपल्याला शिव्या घातल्यात बहुतेक यांनी अशी ती म्हणजे नंतर सारख्याच आणि ते कळायला पण एक पातळी लागते असं म्हणता येईल की आणि ते थोड्या वेळाने मनात काही नसतं पुणेकरांचं तसं बघायला गेलं तर मनातून खूप स्वच्छ खूप छान पद्धत आहे बोलायची. असतात त्यांची पद्धत कोणाची अशी बोलायची असते कोणाची नसते. सो सगळ्यांसाठीच रिस्पेक्ट आहे असं आम्ही म्हणत नाही आहोत की पुणेकर असे आहेत असे आहे बाबा. सो तसं जन्मापासून पुणेकरांविषयी मी स्वतः पुणेकर असल्यामुळे काही बोलू शकतो. करेक्ट. बरं आम्हाला सांगा तुमच्या मते जगाने पुण्याकडनं काय काय शिकलंय? पुण्याने जगाला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान कसा करावा हे शिकवावं. हा आणि पुण्याने छोट्या छोट्या रस्त्यांमधनं गाडी कशी काढावी आणि पार्किंग कसं शोधावं हे शिकवावं. चितळे बंधूची जी भाकरवडी आहे ती जास्तीत जास्त पाकिट कोण खातं हे शिकवावं. आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा की आराम कसा महत्वाचा आहे आयुष्यात हे शिकवावं. 2 व्हीलर्स फुटपाथवरून कशा चालवाव्या हे शिकवावं. 2 व्हीलर चालवताना हेल्मेटपेक्षा स्कार्फ हा किती गरजेचा आहे हे जगाला शिकवावं पुण्याने. आणि कमीत कमी रस्त्यामधून जास्तीत जास्त ट्रॅफिक कसं निघेल हेही शिकवावं. मला तरी असं वाटतं मोठे सण कसे साजरे करावे चांगल्या थाटामाटात. म्हणजे रस्ता बंद झाला तरी चालेल कारण पुणेकरांना काय ठीक आहे एक दिवस कामाला नाही गेलो वगैरे चालतं पण ते सण भारी झाले पाहिजेत आणि ते त्या पद्धतीने साजरे होतात. अजून पुढे जाऊन सांगायचं तर एक विनोदाची एक्सक्लुझिव्ह अशी शैली आहे पुण्याची जी महाराष्ट्राला दिली आहे पुण्याने आणि संगीताची पुणेरी शैली. पाट्या दिल्या पाट्या आहेत आणि त्या पाट्यांमध्ये पण विनोद दिसतो. किती हार्श जरी असल्या तरी ते पाहिल्यावर हसूच येतं. म्हणजे हवा सोडली जाईल वगैरे धमक्या असतात पण त्याच्यात हसूच येतं. आणि ही पद्धत आहे की तुम्ही खूप छान बोलून स्वतःचा राग समोर काढू शकता आणि समोरचा माणूस काही बोलू शकत नाही त्याच्यावर. हा त्याला उलटा स्मित हसते येतो थोडंसं की अरे वा वा बरोबर आहे. धोतरवाले, पगडीवाले, आम्ही पुणेरी, SP कॉलन, FC वाले, हक्के पुणेरी, स्कार्फ बांधून रायडन बोली, आम्ही पुणेरी, शुद्ध स्पष्ट स्वच्छ आमची बोली, आम्ही पुणेरी. बरं तुम्ही पुण्याचे हे गाणं पुण्यावर म्हणजे आता तुमचं पुण्यात तर तोंड भरून कौतुक होत असेल ना? हो आमचं आता वर्ड झाला भाऊ तिथे आपला सॉलिड वर्ड झालाय. म्हणजे एकदम मला पुणेकरांना तर नक्कीच आवडतं. फेसबुक वरती खूप मेसेज मी नॉट जस्ट पुणे असं म्हणता येईल पण फेसबुक वरती इतके मेसेजेस इतके माझ्या त्या पेजवरती मेसेजेस येत आहेत सारखे की आम्हाला खूप गाणं आवडलं आहे. म्हणजे पुण्यातले लोक तर म्हणतातच आहे पुणेरी मास हे मास तो मास. पण बाहेरचे मुंबईकर बीडकर नागपूरकर विदर्भातले अगदी अमरावती वगैरे मेसेज येत आहेत की खूप चांगला झालाय रॅप खूप चांगला आहे आम्हाला खूप आवडलं तो विदर्भी टोन व्यवस्थित जमून आलेला आहे. सो हे सगळ्यांना आवडत आहे. सो इट्स नॉट अ पुणेरी माज म्हणता येणार पण हा महाराष्ट्राचा मराठी माज आहे. म्हणजे प्रत्येक जण त्याच्याकडे एक मजा म्हणून पाहते त्या रॅपकडे. उगीच दॅट इज गुड थिंग. अस्मिता किंवा जिव्हाळा दुखाव असं दुखावावं असं काही नाहीच आहे त्याच्यात. ते त्याच पद्धतीने ऐकलं गेलं पाहिजे. करेक्ट. आय थिंक लोक एन्जॉय करतायत दॅट इज एन्जॉय करतायत तेच महत्वाचं आहे. बरोबर. जगात भारी आमचे पुणे. आमचं गाणं तुम्हाला आवडलं असेल तर आम्ही आभारी आहोत. तुम्हाला आवडलं नसेल तर आम्ही तुमची क्यू करतो. वा हा पक्का पुणेकर आहे हाच आहे ह्याला पकडा आम्हाला नाही. आम्ही पुणेरी, SP कॉलन, FC वाले, हक्के पुणेरी, स्कार्फ बांधून रायडन बोली. एकूणच गाणं एक नंबर आहे आणि त्यात ते मायबोलीवर वाजतंय म्हणजे तर ते सुपर हिटच आहे. मग आता वेगळ्या शुभेच्छांची गरजच काय ना. आम्ही पण पुणेरी.